आज तर भूषण बीके कॉलेजच्या बाई लोकांसोबत होता. पोर म्हणे बीके आम्ही बाई बी नाही रे, गरीब पोर आहे. आता भूषण बीकेला इष्टाने पैसे दिले म्हटल्यावरती थोडं खर्च करावं तर लागणारच ना, सोप नाही भू. तर सुरुवात इथून झाली. कृष्णा ओम म्हणे बीके तू ना आज आमचा संघ टेकडी कॉलेजवर जा. ते दोघं म्हणे बीके तू जर कॉलेजवर आला ना टेकडी कॉलेजच्या पुरींच्या रात्री स्वप्नात डायरेक्ट भूषण बीके येतो. त्यांना म्हटलं खरंच का? ते म्हणे हा. म्हटलं चला ना मग. हे टेकडी कॉलेजचे आदर्श विद्यार्थी, अभ्यासाशिवाय दुसरं काहीच नाही. आता ना भूषण बीके पण हुशार विद्यार्थी झालाय. कुठं वाटतं की बघा हाताची घडी तोंडावर बोट, सॉरी भूषण बीके लहान थोडी आहे तोंडावर बोट ठेवायला, फक्त हाताची घडी. टेकडी कॉलेजची मुलं असू किंवा मुली जॉर्ज असू की कॉलेजचे काही फॉर्म असू, सगळे आपल्या अमोल दादाकडे येते भाऊ. घरी ना भूषण बीकेला कागदपत्र सापडत नव्हते. सुटकेस मधली फाईल काढली आणि डायरेक्ट कॉलेज मध्ये घेऊन आलो. घरून भावाचा फोन आला. मम्मी रागामध्ये एक चराट आणि एक दांडा घेऊन बसली. भावाला म्हटलं घाबरून देतो की काय, तेवढ्यात गौऱ्याला. गौऱ्या म्हणे भूषण बीके तुझ्या घरी गेलो होतो, तुझी ना मम्मी लय म्हणजे चिडली. म्हटलं खरंच का? गौऱ्यात असं ऐकून भूषण बीके तर डायरेक्ट कुंकवायला लागलं होतं. टेकडी कॉलेजच्या बाई लोकांना भेटलं. म्हटलं भूषण बीकेला पण बाई बनायचं. या डॉन म्हणे बीके जाय आणि याला मार. म्हटलं नाही रे भावांनो, मजा करीत होतो. भूषण बीके साधा आणि गरीबच बरा आहे. म्हटलं आता यांच्यापासून कल्टी घ्यावा, नाही तर नाही भूषण बीकेला टेकडी कॉलेजचा डॉनच बनवतील. हे भाऊ इथं पण आले का? यांना म्हटलं टेकडी कॉलेज एक आदर्श कॉलेज आहे, बाईगिरी काय करू नका. भूषण बीके बाईगिरी करायला लय म्हणजे घाबरतो. मी चाललो बो घरी. मग कपड्याच्या दुकानामध्ये आलो. दादाला म्हटलं क्वालिटी ब्लॅक पॅन्ट दाखवा बरं. पॅन्ट बघितली. म्हटलं करा भाऊ पॅक. मग काय रपसप पैसे दिले. दादाने पॅन्ट पॅक केली. मग काय निघालो घरी. आता फक्त एक मान काम करा, भूषण बीकेला फॉलो करायचं.